रामा वाट बघत होता. रामा तिथे झोपला होता पाण्यात बघत, थंड पाण्यात. बाबू हा माझ्या बाबूचा पाय पूर्ण गेले कामातून. थांबा थांबा बाबू शेठ. रामा बाबू बी मारेल आयुष्य. राम्या अरे पेपर वाऱ्याने उडून जातात. अरे थांब ना रामा. हा मागून ओढतोय माझा ड्रेस. फटके खायचेत का बाब्या? फटके खायचेत का? पडले होते ना मी आता तोंडावरती. दम नाही? 2 मिनटं थांब. ऐ बाब्या स्वतःचं खाऊन तो रामाचं खायला गेलायस का? हे रे. आणि हे शेट बघा. डोलू थांब देते तुला. थांब डोलू हे घे. रामा हे घे. सगळे एकदम आले ना, खूप टेन्शन आहे त्यांना खायला द्यायचं. हे घे डोलू. डोलू तर खाऊन खाऊनच डोलू झालाय. आणि हा बिचारा आमचा रामा अजिबात भांडत नाही, त्रास देत नाही. खा रामा. हे बाब्या तू तुझं का हे घे. हां सगळी गँगच जमा झाली. थांब रे 2 मिनटं थांब. खायचंय ना तुला मग खा ना. सांगायला लागतं. हां रोजचंच पाहुणा आहेस रे तू. माहिती असतं सगळं ना, कोणत्या टायमिंगला मी येणार आहे. हो ना. घे पूर्ण भरून घे तोंडात. हां बाकीच्यांना पण राहू दे. थांब बाकीच्यांना पण देऊ देत. हा आहे ना इकडे. हे घे. हा डॉन आहे सगळ्यांचा. डॉन आहे ना तू. हे घे. दर रे इकडे ये. घे इकडे. पी 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 पाणी पी. फक्त रजनीसने नाही खाल्लं. रजनीसला देते अगोदर. रजनीस इकडे थांब तुला खायला. इकडे बाबू इकडे. रजनीसची नसबंदी झालेली आहे. पाण्याची सोय, पाणी ओतलेलं आहे. प्या. आता मी जाते बाबू. जा. 3 4 5 6 आणि इकडे 7. तिकडे आलेला 8. काय इकडे रे इकडे. हे घे. चल इकडे. रामा हे घे हे घे हे घे हे घे. भीतीच वाटते मला हे काम मोठी खाऊनच. हा डॉबरमॅन बघा एवढे आहेत सगळे आमच्याकडे आणि अजून आहेत. कुठे गेलेत बाकीचे? मोती इकडे. मोती इकडे. तू नाही रे. तू रे तू खूप. हा डॉबरमॅन खाऊनच देत नाही. याच्या मालकाने याला सोडून दिलंय. बाबू बाबूला म्हणजे दिसत नाहीये ना. इथं लागलंय म्हणजे बाबूला. बाबू तू खा. हे चला ये इकडे. चल चल ये. काली घे. कोण खाते बघू दे. काली मॅडम खाती का लाल्या खातोय? घे रे. जा पटकन. खा बाबू खा. हे काली त्याला खाऊ देत. चल रे खा तू. बघा ए इकडे ये. लाल्या इकडे. लाल्या तो खाईल तुझा मग काळू. ये लवकर इकडे. तो काळू तुझा खाईल. ये पटकन. तो काळू खूप हावरट आहे. तू खा बाबडू. खा. हे घे घे पटकन. गुड बॉय ना तू. वेडा काय गरज आहे का पळत जायची? ती काली पण पळत गेली. सगळं वेस्ट वेस्ट नाही जात. आमचे कावळे खातात. खा 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 रे खा. खाणं आमचं वेस्ट नाही जात. खाऊ आमचे कावळे असतात खायला. है ना रे कावळे दादा. खाऊन घे. नो
मारायला मी लाली तुला. हे बघा लाल्या आणि हे बसलेलं पण आमचं पिल्लू. लाल्या तू खाऊ नको याचं. लाल्या नो, मारायला मी तुला. लाल्या त्याला खाऊ देत. लाल्या चल, तू तुझं खाल्लंयस ना, खाल्लंयस ना तू तुझं खाल्लंयस ना, मग कशाला त्याचं खातो? तो म्हातारा आहे ना. हा आहे ना, इतका शांत आहे ना, कोणाचंच खात नाही बघा हा डॉगी. हा आणि हे स्वतःचे खाऊनचे खाऊन ह्याचं पण खायला येतात. खा बाळा, खा, तू खा, तू खा. तिकडं बघा बाकीची पिल्लं वाट पाहत बसलेत आमची. चला सरा मागे मागे सरा. थांबरावणी मी तुला देते रे, 1 मिनिट. पिल्लांनी ना मला खूपच, अरे कसे खाताय अरे हे लोक. 2 मिनिट. तूट पडो. कसं घालायचं यांना खायला मला सुचत नाहीये. हे एवढे बास आता, बास, मी चालले. हे का आईला सुद्धा खाऊन द्यायनात पिल्लं. काय करणार मी तरी. त्यांची आई नेहमीच उपाशी राहते. कधी या किती खायला टाकलं तरी पिल्लं सगळे खाऊन टाकतात. 2 ते 2.5 किलो फूड फक्त ह्या पिल्लांना आणि ह्यांच्या आईला लागतं. काय करू मी. ब्राउनी राधा ते वाट पाहत बसले ना. झूम करते मी पलीकडे बघा. लांब आहेत ते पण झूम करून दाखवते बघा. ही लोक कशी वाट पाहत बस. घे, काय करू मी. खावा, फिनिश. आता माझ्याकडे फूडच नाही आहे, सगळं संपलेलं आहे. जेवढं होतं तेवढं सगळं टाकलं. कावळे दादा पण येत आहेत. मीरा पटपट खाऊन घे. अजून बरेच जण राहिलेले आहे. आता सगळं फूड आत्तापर्यंत मी 90 डॉगींना खायला देऊन आलेले आहे. काही सोसायटीत आपल्याला व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काढत नाही मी. सगळं संपवून टाकायचं, नो वेस्ट. काय एकही वस्तू व्हायला जात नाही, एकही गोळी. काळूला ना खूप म्हणजे भीती वाटते इथे यायला. काळू शेटला खूप घाबरतो. जिमच्या आतमध्येच असतो हा हिरो, नंतर बाहेर येतो बघा. आज काही नुसती गाणीच लावलेत सर. नाही रे म्हणते. हो का. जिम आहे मॅडमची, गाणी लावलेत सरांनी म्हणून विचारलं. सरांना खूप गाणीच लावलेत नुसती. कारण ही जिम आहे म्हणून जरा इथं भीती नसते, कारण इथं लोकांची ये जा असते. कारण इथूनच म्हणजे टेकडी तर खालूनच सुरुवात होते, पण हे टेकडीवरतीच आहे बघा. ह्याच्यावरती खूप लांब आहे अजून. खायच्या अगोदर पाणी खूप गरजेचं आहे, हो ना रे. चला, काळू खातोय ना, चला पटकन. काळू खातोय ना, त्याचं खाण्यासाठी किती जण आहेत बघा. सगळ्यांचं खाऊन ए चला, मलाच भीती वाटायला लागली तुमच्यामुळे. हो बाहेर चला. खा दंतू खा. इतकी मारल ना मीरा मी तुला. अरे खाली सांडतंय दंतू किती. काय वरती जायची गरज होती का? होती का गरज? आणि त्या हां चला. साहेब कधी भेटतात कधी नाही. आज दंतू भेटलाय बघा वरतीच कठड्यावर. कारण हे गँग बघा इकडनं कशी टपून आहे. हे काय 2-2, 3-3 वेळा मी ह्यांना खायला देते, पोटभर खायला देते. कारण 24 तासातून एकदाच खायला देतो, त्यामुळे असं जीवाला इतका त्रास होत असतो. फटके खायचेत फटके खायचेत. चला जमा घरी. राजा मीरा खूप मार खाताला. खा रे दंतू, मी आहे. चल खा तू. आलास. इतके जोरात खाली पळत आलेले नाही आवाजाने. आणि तिकडं बघा तो एक हिरो थांबलाय राजा. काही करत नाही तो, काही नाही आहे करी. डॉन इकडे.
नाही नाही, आले ना आले. थांबाळा देते तुला, थांबा. चमो, किती भूक लागली बघा चमेलीला. नाहीतर कधी ती असा आगाऊपणा करत नाही त्यात खायचं. लालू हे घे, लाली हे घे इकडे खा. खाऊ देत, काही खायचे ते खा, पोटभर खा. सगळं आणते ते तुमच्यासाठीच आणते रे यार. लेकरं म्हणजे टेकडीवरती एकटी असतात. टेकडीवर काहीच नाही माझ्या लेकरांना खायला. पाण्याचं तिथं ठेवलंय, काय खायचे ते पोटभर खावा. किती भुकेलेले असतात बघा. काही नाही लो लेकरांना इकडे टेकडीवरती. ए लाली चल ये पटकन तू. चमू काय नाही, हिला काळजी असते हिच्या लेकीची लालीची. आणि लाली जाती तिचा तो फ्रेंड झालाय आता राजा, आहे का. सिमेंटचे पॉट ठेवलेले आहेत, पण अशी छोटी छोटी भांडी ठेवले, त्यामुळं लेकरं जिथे जातील तिकडे पाणी पितात. आतमध्ये सगळीकडे 2 ठिकाणी सिमेंटचे पॉट, मटके. आपले जे जुने मटके असतात ते आपण अर्धे कट करून ठेवू शकतो. फेकून देण्यापेक्षा प्लीज अशा ठिकाणी त्यांचा उपयोग करा. आपण म्हणतो ना टाकाऊपासून टिकाऊ, तर त्या गोष्टी उपयोगी होतात. लालीबाया झालं खाऊन गुडियाचं माझ्या. ये गुडिया बाय. खूप भीती वाटते आता. घरी जाणं गरजेचं आहे, नाही तर घरचे पण खूप ओरडतात उशीर झाल्यावर.